सर, कोल्हापूरमध्ये सकाळपासून दंगलची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिंदुत्ववाद्यांनी काढलेला मोर्चाला एक हिंसक वळण मिळालेलं दिसते. काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रात सध्या दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याचं एक षडयंत्र होऊ घातले असं एक साधारण वातावरण दिसतंय. कारण गेल्या 10 महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दंगली घडल्या, दंगलीचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि ताणतणाव निर्माण केला जातोय समाजाच्या विविध घटकांमध्ये. आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये लोकांचं लक्ष विचलित करायचं, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत देशाच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर, या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करायची. धार्मिक तेढ निर्माण झाली की साहजिक लोकांचं लक्ष विचलित होतं. मला असं वाटतं की कदाचित हा त्याचा प्रयत्न असू शकतो. मी असं कोणाकडनं सुरू आहे असं म्हणणार नाही, परंतु याचा सखोल तपास झाला पाहिजे. याच्यात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. याच्या अगोदर संभाजीनगर असेल किंवा काल अहमदनगर, त्याच्या अगोदर मालाडला पण अशी घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी तर उद्यापर्यंत इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे. म्हणूनच माझं म्हणणंच हे आहे की ह्या दंगलीचे सूत्रधार कोण आहेत हे पोलिसांनी निपक्षपातीपणे तपासले पाहिजेत आणि जे कोण असतील त्यांना कडक शासन झालं पाहिजे. कारण अशा प्रकारे वातावरण महाराष्ट्रातलं जातीय सलोखा खराब करण्याचं काम कोणी करू नये असं आम्हाला वाटतं. देखो, लास्ट 10 महीने से ये चल रहा है और ये चल रहा है, बार बार हो रहा है, इसका रिपीटेशन हो रहा है. अगर ऐसे माहौल में अगर महाराष्ट्र रहा तो महाराष्ट्र की डेवलपमेंट रुक सकती है, क्योंकि जो इन्वेस्टर महाराष्ट्र में अपना बिजनेस लाना चाहते हैं, अगर इस तरह से अगर कोई माहौल ख़राब होता है तो महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट आना बंद हो जाएगा, महाराष्ट्र की डेवलपमेंट बंद हो जाएगी. लोगों का ध्यान जो प्राइम फोकस होना चाहिए जिस चीज़ों पे, वहाँ से हट के दूसरी चीज़ों पे जा रहा है. दंगे होना तो ना सरकार के फेवर में ना विपक्ष के फेवर में. ऐसे में विपक्ष अपनी कंस्ट्रक्टिव भूमिका निभा के सरकार के साथ कैसे काम करेगा? ज़रूर इस माहौल में अगर ये दंगल को रोकना है तो विपक्ष इसमें कोई पीछे जाने वाला नहीं है, वो ज़रूर आगे आएगा. लेकिन इसकी जांच निपक्ष तरीके से होनी चाहिए और जो भी इसके लिए जिम्मेदार है उनको कड़ा शासन होना चाहिए. कोल्हापूर बंदची हाक दिली होती आणि त्याचवेळी पोलीस अधीक्षकांनी देखील सांगितलं गेलं होतं की तुम्ही शांततेत मोर्चा करा, परंतु जेव्हा परत जात होती तेव्हा त्याला हिंसक वळण मिळालं दिसून येतं. सर्व नियोजनबद्ध झाले होते, अचानक इतके लोक येणं आणि हे सर्व. मला तेच म्हणायचं आहे की याच्या मागे सूत्रधार कोण आहेत ते शोधले पाहिजेत. जाणून बुजून असं केलं जात आहे का ते शोधलं पाहिजे. जाणून बुजून करत असतील तर त्याची कारणं काय आहेत ती शोधली पाहिजेत. याला कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का हे शोधलं पाहिजे. मला असं वाटतं की पोलिसांनी आपलं काम चोख केलं पाहिजे. कुठल्याही दबावाखाली याची चौकशी होता कामा नये. तुम्ही म्हटलं की गुंतवणुकीवर परिणाम होईल, विकासावर परिणाम होऊ शकतो. जरूर, जर महाराष्ट्रात अशांतता असेल तर कुठला गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला तयार होईल. ऑपोजिशन को महाराष्ट्र की पुलिस को यकीन है कि वो फेयर इन्वेस्टिगेशन कर सकती है इस मामले में, क्योंकि एनसीबी तो महाराष्ट्र पुलिस की काबिलियत ही सवाल निशान लगा रही है. देखो, हमारे सामने यही एक ऑप्शन है कि पुलिस से ही अपेक्षा करना, क्योंकि पुलिस की ही जिम्मेदारी बनती है कि इसको ठीक ढंग से इसको इन्वेस्टिगेट करे और जो लोग इसमें इन्वॉल्व हैं वो सब लोगों को इसके ऊपर जो दोषी पाए जाएंगे उनको सख्त सजा होनी चाहिए. सर, राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं वाटते का? कारण आता विरोधी पक्ष नेते अजित पवार असं म्हणाले की निवडणुका लावण्यासाठी अशा घटना घडत आहेत. शक्यता आहे, काही होऊ शकतं. ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आहे, दोन्ही बाजूची शक्यता आहे. निवडणुका घ्यायला टाळतात पण आहेत, त्याचबरोबर वातावरण असं खराब पण होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की निवडणुका लावू पण शकतात. सर, अजित पवार असं म्हणतात की शरद पवार असं म्हणतात की नगरमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवले तर पुण्यात हे आंदोलन कशासाठी, कालचा जो हिंदू मोर्चा झाला, या वाक्याचा अर्थ काय आहे? नाही, याचा अर्थ मी सांगू शकणार नाही. त्यांच्या अर्थाचं ते मोठे नेते त्यांनी सांगावा.
परंतु मला असं वाटतं की कोणतरी जाणून बुजून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडवू इच्छिते आणि अशा घटना समजा उद्या काल जर एखाद्या ठिकाणी गोष्ट घडली असेल परत ती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी घडवून आणायची आणि त्यावरनं जातीय सलोखा खराब करायचा, हे काय महाराष्ट्राला परवडणारं नाही आहे. सर, तुम्ही जातीय सलोखा म्हणतात ते महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक होता, त्या दिवशीच हा सर्व प्रकार घडला. त्यालाच अनुषंगाने नांदेडमध्ये एका दलित मुलाने जयंती साजरी केली म्हणून त्याचा मृत्यू करण्यात आला. कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात सतत उपस्थित होतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने महाराष्ट्रात उभा राहिलेलाच आहे ना, आणि त्याच्यावरच आम्ही बोट ठेवतो. आणि म्हणून आमची गृहमंत्र्यांनाच ही विनंती आहे की त्यांनी या बाबतीमध्ये, कारण शेवटी हे गृहमंत्रालयाचं नाव खराब होतं आहे, याच्यामध्ये कोण आहे कोण नाही आहे हे गृहमंत्रालयाने शोधून काढलं पाहिजे. आणि सायनासुद्धा सोबत एक महत्त्वाचं काल घटना मुंबईत घडली. लेडीज हॉस्टेलमध्ये जे राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंडर येतं, तिकडे एका मुलीची हत्या होते. अवैधरित्या वॉचमॅन तिकडे राहत असतात, कुठलेही रिस्ट्रिक्शन, याच्यावरती काय प्रतिक्रिया की गंभीर विषय मांडतात का विरोध? हा गंभीर विषय आहे. महिलांची सुरक्षा आम्ही नेहमीच सांगतोय, महिलांची सुरक्षा हा गंभीरच विषय आहे. आणि महिला जर अशा असुरक्षित, आजपर्यंत मुंबईत महिला सुरक्षित होत्या, लेडीज हॉस्टेल असतील किंवा महिला रात्री ज्या कामानिमित्त मुंबईत आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात, लेडीज हॉस्टेलमध्ये राहतात, काही कॉलेजच्या मुली राहतात. ह्या मुलींना मुंबई आजपर्यंत सुरक्षित वाटायला लागली होती. पण आता जर अशा प्रकारच्या हत्या जर व्हायला लागल्या, अशा प्रकारे जर कुठल्याही वॉचमेन्स त्यांची अवैधरित्या राहणं असेल, त्यांची कुठली नोंदणी नसते, खरं म्हणजे पोलिसांचं काम आहे की अशा प्रकारे कोण कुठे राहतंय त्याच्या बाबतीतली माहिती, कारण कोणी वॉचमॅन असेल किंवा कोणी नोकर ठेवलेला असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागते. आता ती जर पोलीस स्टेशनला नसेल किंवा पोलिसांनी घेतली नसेल तर पोलीस खात्याचं इंटेलिजन्स काय करतं? सर, त्यालाच अनुषंगाने असं आहे की त्या हॉस्टेलच्या जे दरवाजाच्या कड्या आहेत त्याही निकामी आहेत, म्हणजे जर धक्का दिला तर खोलून जातात. समाज कल्याण खातं जे समाज कल्याण खात्याच्या तर या प्रश्नांवरती वारंवार प्रश्न उपस्थित केलेच जात आहेत. किमान म्हणजे मला असं वाटतं की कुठली घटना घडल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. असं वाटतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फटाफट विकास कामं आठवणी उद्घाटन करायचं? नाही, नवीन मुंबई विमानतळाचा आणि निवडणुकांचा तसा काय संबंध आहे? MTHL असेल, मुंबई मेट्रो, बुलेट, बघा, जे प्रकल्प आहेत त्यांची पाहणी करणं, त्यांच्यावरती काम करणं हे त्यांचं काम आहे. विकास करावा, लोकांच्या समोर जावं, मतं मागावीत, याला कोणाचंही काय ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. परंतु राजकारण खराब करण्यासाठी जातीय सलोखा खराब करायचा, याला आमचा आक्षेप आहे. सर, मुंबईमध्ये सर्व पक्षातून नालेसफाईची पाहणी केलेली आहे, मात्र अद्याप ठाकरे गटातून त्यांनी पाहणी केलेली नाही. यासंबंधी आपण पाहणी कधी करणार आहोत? आणि या संदर्भात आपल्याला मी सांगतो, हे राजकीय बाकीचे पक्ष जे करतायत ना, हे फक्त निवडणुकीच्या वर्षातच नाले पाणी सफाई करतात. आमचा शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा आमचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे की मे महिन्यामध्ये आम्ही नालेसफाईची पाहणी लोकल लेवलला प्रत्येक नगरसेवक, शाखाप्रमुख करतच असतो. आम्ही शाखेच्या बाहेर बोर्ड लिहितो की नालेसफाई सुरू झालेली आहे, नागरिकांना याच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांनी आमच्याकडे कळवाव्यात. हा आमचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे. बाकीच्या पक्षासारखा फक्त निवडणुकीच्या वर्षातला हा कार्यक्रम नाही आहे. एक मराठी आपल्या पक्षाकडून देखील एक नवीन पॉडकास्ट सुरू झालेला आहे, त्याचा पहिला भाग देखील आज होतोय. काय नेमकं नियोजन आहे, काय कारण आहे की हे सुरू केलं जाते? आमच्या पक्षातर्फे आज आवाज कुणाचा या शीर्षकाखाली पॉडकास्ट सुरू करतोय. सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना शिवसेनेची भूमिका, शिवसेनेची बाजू सोप्या भाषेत कळावी याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. जसं माहिती आहे की आत्ता सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलं अपात्रतेच्या संदर्भात किंवा आपल्याला इलेक्शन कमिशनच्या संदर्भातली माहिती, ही कायदेशीर भाषा सर्वसामान्य शिवसैनिकांना किंवा सर्वसामान्य लोकांना पटकन कळत नाही आणि मग त्याचा वेगवेगळा प्रचार केला जातो. आणि म्हणून कोर्टाने नेमकं सोप्या भाषेत काय म्हटलंय हे या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याच्या पहिल्या भागाचं याचं अनावरण आहे, संध्याकाळी ते होईल यूट्यूब चॅनलवरती.
आणि लोकांना कळेल की नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे, कोर्टाने काय म्हटलं आहे आणि शिवसेना उद्दिष्ट कार्य या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शिवसेना प्रेमी लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर या ठेवल्या जातील. सर, मुंबई से जो घटना घटी और साथ ही साथ कोल्हापुर में जो दंगे की स्थिति उत्पन्न हुई है, उसको लेकर नाना पटोले जो कांग्रेस के अध्यक्ष है, उन्होंने साफ तौर पर फडणवीस का इस्तीफा मांगा है. क्या आप उस पर कहना चाहेंगे या आप भी इस्तीफा मांगते हैं? लगता है हॉस्टल की सुरक्षा भी मतलब नाकामी सुरक्षा बढ़ाना चाहिए. सर, इस्तीफे में आपकी क्या राय है? नाही, पहिलं हे खतम पॉडकास्टचं करतो. स्वरूप कसं असेल आणि किती दिवसांपर्यंतचा कालावधी असेल याच्यावर? पॉडकास्टचं स्वरूप असं आहे की आपल्याला माहिती आहे की एक प्रख्यात निवेदक आदेश बांदेकर यांनी मुलाखतीच्या स्वरूपात माझी मुलाखत घेतलेली आहे, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात माझी मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती जे शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे काही प्रश्न आहेत की त्यांना ज्या काही गोष्टी असं वाटतात की ह्या सविस्तरपणे कोणीतरी सांगितल्या पाहिजेत, त्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ह्या मांडण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडून वारंवार असं म्हटलं जायचं की जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा की लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय, तो संभ्रम दूर करण्यासाठी या हा संभ्रम दूर करण्यासाठीच या पॉडकास्टचं निर्मिती झालेली आहे आणि याच्या माध्यमातून आपण बघाल की नेमकं कोर्टाने काय म्हटलंय, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही सांगितलेल्या आहेत. त्याच्याबरोबर येत्या काळामध्ये आणखी यामध्ये मुलाखती जरूर याच्यामध्ये येत्या काळामध्ये जसे जसे विषय येतील त्या बाबतीमध्ये आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे किंवा त्या बाबतीमध्ये सोप्या भाषेत आमची भूमिका आम्ही ते पॉडकास्टच्या माध्यमातून मांडू. देवेंद्र फडणवीसांनी असा उल्लेख केलाय की आजपर्यंत फेसबुक लाईव्ह केल्यामुळे सरकार पडलं, आता परत पॉडकास्टचा नवीन उपक्रम ह्या ठाकरे गटाने चालू केलाय, कसं पाहता? नाही, आमचा पक्ष कसा चालवायचा हे दुसरं कोणी ठरवू नये. आमचा पक्ष कसा चालवायचा हे आम्ही ठरवू आणि त्याच्या बाबतीतलं नियोजन कसं करायचं, त्याच्या बाबतीमध्ये काय करायचं, कसा त्याचा प्रचार करायचा हा आमच्या पक्षाचा अधिकार आहे. ठीक है, हो गया मराठी में. सर, कोल्हापुर की जो घटना हम देख रहे हैं, शिवसेना का स्टैंड क्या है? शिवसेना का स्टैंड यही है, महाराष्ट्र में आज तक जो सलोखा रहा है लोगों के बीच में वो वैसे ही रहना चाहिए. ये धार्मिक तनाव बढ़ना नहीं चाहिए, उसका महाराष्ट्र के डेवलपमेंट के ऊपर फ़र्क पड़ता है. अगर यहाँ पर दंगे होते हैं तो बाहर से इन्वेस्टमेंट आना बंद हो जाता है और लोगों का ध्यान जो मेन काम पे है वो उसका ध्यान दूसरी तरह चला जाता है. लोगों के डेवलपमेंट में, महाराष्ट्र के डेवलपमेंट में ज़रूर ये फायदा पैदा करने वाली बात है. इसलिए हमारी मांग ये है गृह मंत्री से कि इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए, पुलिस से ये मांग होनी चाहिए और इसमें जो भी कोई इन्वॉल्व है उनको कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए. जब खुद गृह मंत्री ये कहते हैं कि कहीं ना कहीं विपक्ष के ही लोग कोल्हापुर में कुछ दिन पहले जाके कहते हैं कि यहाँ पे दंगा हो सकता है, उन्हीं के पार्टी के लोग जब औरंगजेब का उदात्तीकरण करते हैं तो शंका की सुई आपकी तरफ घुमाते हैं. नहीं तो इसीलिए तो कह रहे हैं कि उसमें पूरी जांच करो, जो गलत है उसको सजा दे दो, यही हमारी मांग है. मैं विपक्ष की या सत्ताधारी पार्टी की बात ही नहीं कर रहा हूं. दंगे करने वाले जो लोग हैं उनको सजा होनी चाहिए. जब धारा 144 लगी हो और ऐसे में लोग इतने बड़े पैमाने पे सड़क पे आ जाए, फिर लाठीचार्ज करना पड़े, पुलिस का फेलियर है, इंटेलिजेंस का फेलियर है कि सरकार नहीं काम ठीक होना? नहीं, ये इंटेलिजेंस का फेलियर है क्योंकि लोग आने वाले हैं, लोगों को पुलिस को तो मालूम होना ही चाहिए और अगर पुलिस को मालूम नहीं है ये चीज़ तो ये इंटेलिजेंस का फेलियर है. नाना पटोले ने फडणवीस के इस्तीफे की मांग की है, किस तरह से देखते हैं? नहीं, पहले तो अभी आज ये माहौल तैयार हुआ है, पहले इसमें जांच होनी चाहिए. जांच में कौन मिलता है वो देख के फिर हम हमारी मांग करेंगे. राजनीति से बचा जाना चाहिए इस पूरे मामले में, हालांकि महाराष्ट्र में कई जगहों पे दंगे हमें देखने मिलते हैं. अभी ये गए 10 महीने में ये दंगे बढ़ गए, ये 10 महीने में माहौल ख़राब हो गया. आपने देखा होगा बहुत सारे जगहों पे महाराष्ट्र में इस तरह के दंगे का ये माहौल तैयार किया जा रहा है, ये जानबूझ के किया जा रहा है. इसमें कौन है, इसमें एंटी सोशल एलिमेंट्स है क्या, इसमें पॉलिटिकल पार्टियां इन्वॉल्व है क्या, इसकी जांच पुलिस ने करनी चाहिए ना. अगर पुलिस इसकी जांच नहीं कर रही है, पुलिस किसी दबाव के नीचे है तो उसका जवाब उनको विधानसभा में देना होगा.
सर दूसरा ये कि अगर हम महाराष्ट्र के छात्रावास में अगर देखते हैं कि लड़की की हत्या हो जाती है, उसके लिए कोई मामला सामने आता है, जो कल्प्रिट सामने आता है वो भी आत्महत्या कर लेता है, लेकिन छात्रावास की सवालों के घेरे में सुरक्षित नहीं होती। ये तो जरूर भी बताया गया था, ऐसी भी खबर है। हाँ, वार्डन को भी इसके बारे में शिकायत की गई थी। ये तो बहुत सारे हॉस्टल जो हमारे सामाजिक न्याय विभाग के अंदर जो हॉस्टल्स आते हैं उसमें इस तरह की बहुत सारी कंप्लेंट्स हमारे पास में आती है। हम डिपार्टमेंट को खत भी लिखते हैं, हम डिपार्टमेंट को ये बताते भी है, लेकिन सामाजिक विभाग इसका कोई ध्यान नहीं दे रही। ये आज की पहली घटना नहीं है, लेकिन फिर भी महिलाओं की सुरक्षा ये महाराष्ट्र में सबसे बड़ा विषय हो गया है। आज ये डर नहीं रहा है हत्यारों को, पहले ये डर था, पुलिस का एक डर था कि अगर इस तरह से गलत बर्ताव करेगा तो हमको सजा हो सकती है, लेकिन आज खुलेआम मर्डर हो रहे लोग। लड़कियां रात को आप देखते हो, फिर वो कॉलेज में पढ़ने वाली लड़कियां हो या वर्किंग वुमन हो, ये रात को भी काम करती थी, रात को भी सड़क से जाती थी, लेकिन ऐसा माहौल अगर होगा तो लड़कियों को काम करना मुश्किल हो जाएगा। पर अब साहब एक चीज़ इस घटना में देखने मिली कि लड़कियों का हॉस्टल था, वार्डन बॉय जो था वो जेंट्स था। ऐसा लगता नहीं कि वहाँ पे तो यहाँ पर ये सब चीज़ें गलत चल रही है। इसके ऊपर किसी न किसी ने तो अपनी जो सोच है रखनी चाहिए, क्योंकि अगर लड़कियों का हॉस्टल है वहाँ पर वार्डन जेंट्स कैसे हो सकता है? वहाँ पर कोई मैट्रन वार्डन होनी चाहिए, वो लेडीज ही होनी चाहिए। अगर ऐसे माहौल में ये अगर कारोबार करते हैं तो ये गलत कारोबार चल रहा है। एडमिनिस्ट्रेटिव फेलियर 100% फेलियर एडमिनिस्ट्रेटिव फेलियर है। इसके अलावा आप आवाज पुनर्चा ये कार्यक्रम करने जा रहे हैं, फडणवीस एक और कह दें कि इसके पहले सरकार इसलिए चली कि आप फेसबुक लाइव में बिजी रहे, तो आपको क्या डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं? देखो, आवाज कुणाचा ये जो पॉडकास्ट हम बनाने जा रहे हैं वो महाराष्ट्र की जनता को, हमारे शिवसैनिकों को सिंपल लैंग्वेज में जजमेंट्स जो क्या आते हैं वो बताने के लिए, शिवसेना की पॉलिसी क्या है वो बताने के लिए एक प्लेटफॉर्म तैयार किया गया है। और हमारा प्लेटफॉर्म कैसा होना चाहिए ये हम डिसाइड करेंगे, दूसरा कोई डिसाइड नहीं करेगा। सरकार आती है जाती है, इनकी भी कर्नाटक में सरकार गई है, वो कौन से बहाने में 40% पे गई है, तो ऐसे तो चलते रहता है। सरकार जाना इसका मतलब पार्टी जाना नहीं है। आपको लगता है कि अगर ये जजमेंट लोगों को ठीक ढंग से पता चले तो आने वाले समय में चुनाव का मुद्दा बन सकता है सरकार के लिए परेशानी? ये तो जरूर बनेगा चुनाव का मुद्दा। ये चुनाव का मुद्दा बनेगा नहीं, ये बन गया है। और इसीलिए अभी मालूम नहीं किसके मन में ये डर है। और अब सबका जिस तरह से एनसीपी सुप्रीम कोर्ट के डिसीजन को कई पर्चे छपवा रही है, राजभर में बंटवाएगी, शिवसेना की भी कुछ इस तरह की पहल है कि राज्य के गांव ये आवाज कुणाचा ये जो पॉडकास्ट बन रहा है वो इसीलिए बन रहा है कि लोगों के घर तक ये जजमेंट क्या है लोगों को पता चले, लोगों को सिंपल लैंग्वेज में पता चले कि जजमेंट क्या है। गांव खेड़े में जहाँ पर बिजली वगैरह, ये देखो आपके यहाँ पर आपको मालूम होगा गांव खेड़े में भी आज की तारीख में व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टा ये सब जोर से चलता है। ऐसा कोई गांव नहीं है कि जहां पर आज ये प्लेटफॉर्म अवेलेबल नहीं है। थैंक यू। तो लेट हो गया आपको आने में? हाँ, मैंने यहाँ पर से ही गया, तभी कोई नहीं आए थे, तो फिर मैं एक मीटिंग करके आया। चलो, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।